दूध उत्पादक आंदोलकांसोबत आज महत्त्वाची बैठक। राधाकृष्ण विखे पाटलांसोबतच्या बैठकीला प्रमुख दूध संघाचे पदाधिकारी असणार उपस्थित। सोलापुरातील 6000 रिक्षा चालकांचा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घालण्याचा इशारा। फिटनेस सर्टिफिकेटच्या विषयावरून रिक्षा चालक आक्रमक। नागपूरमध्ये 10 वर्षात दुसऱ्यांदा जूनमध्ये सर्वात कमी पाऊस। शेतकऱ्यांची चिंता वाढली। जयकुमार गोरेंची 5 जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी। कोरोना काळातल्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराप्रकरणी गोरेंवर आरोप। पुरुष अपघात प्रकरणी पुणे पोलीस ऍक्शन मोडमध्ये। अल्पवयीन मारेकरीच्या जामिनाविरोधात मागणार सर्वोच्च न्यायालयात दाद। ठाण्यात रेव्ह पार्टी झाल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा। सर्व प्रकारच्या ड्रग्ससह टॉप पेडलर सुद्धा पार्टीत असल्याचा दावा। नवी मुंबईमध्ये कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्या बारवर हातोडा। पेलापूर कोपरखैरणे नेरूळ आणि तुर्भेमधल्या बारवर पहाटेपर्यंत कारवाई। लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पर्यटकांना संध्याकाळी 6 नंतर बंदी। पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी सुरूच। मुंबई कस्टम विभागाने जप्त केलं 18.11 किलो सोनं। 9 प्रवासी अटकेत। राजकारणात भाग घेतो आणि फटाके फोडतो म्हणून नंदुरबारमध्ये एकाला जबर मारहाण। शहादा पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। चिपळूणमध्ये रस्त्यावर मगरीचं दर्शन। मगरीचा मुक्त संचार पाहून नागरिक भयभीत। व्हिडिओ तुफान व्हायरल। कोल्हापुरातील काळंबवाडीत 2 तरुण बुडाले। दूधगंगा नदीत पावसाळी पर्यटनासाठी आलेले तरुण बेपत्ता। अमरावती जिल्ह्यात पावसाने मारली दडी। 65% शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या। बळीराजाला पावसाची प्रतीक्षा। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी शहाद्यात महिलांची तुफान गर्दी। फॉर्म भरण्यासाठी आलेली महिला चक्कर येऊन पडल्याने गोंधळ। विठ्ठल मंदिरातील दर्शन रांगेत बदल। जुने 700 वर्षांपूर्वीचे मूळ रूप भाविकांना पाहता यावे यासाठी निर्णय।